आता जेव्हा प्रशांत आंबी आणि आमदार संजय गायकवाड यांच्याबद्दलचं जे सगळं घडलं त्यानंतर या पुस्तकाची मागणी वाढली, अचानक मागणी वाढली आणि पुस्तक जेव्हा अधिक प्रमाणात लोक प्रकाशित करायला लागले, यामागचा त्यांचा हेतू केवळ शिवाजी पोचवायचा होता सगळ्या पब्लिशनचा असा नाही, तर काही लोकांना पैसेही कमवायचे होते त्याच्यातून, त्यासाठीही अनेकांनी केलेला होता. आणि तेव्हा आमच्या हे लक्षात आले की आता असा खोडसाळपणा लोकांनी काय केलेला सुरू केलेला दिसतोय आणि म्हणून मग आता कार्यवाही करायचा आम्ही निर्णय घेतलेला आहे. हॅलो. हॅलो. नमस्कार, मी सचिन जाधव बोलतोय साम टीव्हीतून. हा, नमस्कार सर, बोला. सर काय नाही, ते शिवाजी कोण होता या पुस्तकात छेडछाड झाल्याचा एक आरोप पानसरेंच्या कुटुंबाने केले. काय तुमचं मत आहे त्याच्यावर? ऍक्च्युली मी त्यांची प्रेस कॉन्फरन्स बघितली. आम्ही हे जे पुस्तकाची ना एक PDF जी उपलब्ध आहे इंटरनेटवर, तेच पुस्तक आहे ना, ती जवळजवळ 4थ्या आवृत्तीची जवळजवळ 91ची काहीतरी कॉपी होती. आणि तिचं पुनर्मुद्रण 2010च होतं. तर तीच PDF आमच्याकडून प्रिंट झाली चुकून म्हणजे ती आम्ही प्रिंट केली. आम्हाला काय आयडिया नव्हती की त्यातल्या नंतरच्या बदलांची. तर ही आमच्याकडून चुकून ती प्रिंट झाली आणि या प्रेस कॉन्फरन्स मध्ये त्यांच्याकडून आम्हाला कळलं. तर आम्ही लगेच ज्या आमच्याकडून काहीतरी 1400 आणि काहीतरी कॉपी बाजारात गेल्या होत्या त्याही आम्ही परत मागवल्या. आणि जो आमच्याकडे काही स्टॉक होता तोही आम्ही कट केला.